आपण जर पाहिले तर आपल्या घरात बटन दाबलं की लाईट लागते, न सुरू केला की पाणी येते. शहरांचा लखलखाट आणि शेतीची हिरवळ पाहून आपण सुखावतो. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का? हा उजेड, हे पाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणाचे तरी हसते खेळते संसार कायमस्वरूपी अंधारात गेलेत. जेव्हा एखादा मोठा प्रकल्प धरम मानले जाते, तेव्हा फक्त पाणी अडवलं जात नाही, तर अडवला जातो तिथल्या हजारो माणसांचा श्वास आणि पाण्याच्या उदरात जिवंत गाडला जातो एका अख्ख्या पिढीचा इतिहास. आज आपण पाहणार आहोत धरणाच्या पाण्यात कायमस्वरूपी हरवलेल्या त्या गावांची, म्हणजे प्रकल्पग्रस्त नावाचा शिक्का कपाळावरती घेऊन फिरणाऱ्या माणसांची काळजाला भिडणारी कहाणी. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आपण आत्ता आहोत तोरणागडाच्या पायथ्याला असणाऱ्या या गुंजवणी धरणाच्या पात्रामध्ये आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये ऐतिहासिक मंदिरे पाहिली, परंतु आपण आत्ता तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून दाखवणार आहोत कोदापूर हे गाव वर्षातील 10 ते 11 महिने हे पूर्णपणे पाण्यामध्ये असते. आत्ता 1 ते 2 महिने आपल्याला हे गाव पाण्याच्या बाहेर हे पाहायला मिळते. घरांचे अवशेष, शाळांचे अवशेष, विविध अवशेष आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळतात. तर ते आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला या ठिकाणी हे दाखवत आहोत. स्वतःच्या डोळ्या देखत आपलं घर, विहीर, कष्टाने पिकवलेली शेती आणि ज्या मातीत पूर्वज विसावलेले आहेत, हे गाव पाण्यात बुडताना पाहणे यापेक्षा दुसरे मरण कुठले असू शकते? आपण जर आत्ता ह्या गुंजवणी धरणामध्ये पाहिले तर थोडाफार पाणी साठा शिल्लक आहे. आत्ता सध्या जून महिना शेवट आलेला आहे, तरी अजून पाऊस हा काय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडलेला नाही आहे. त्यामुळे धरणाचा थोडाफार पाणी साठा शिल्लक दिसतोय. त्यामुळे बऱ्याचशा आपल्याला गावांचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण समोर पाहिले तर हे कोदापूर गावातील हे घरांचे अवशेष आपल्याला हे दिसत आहे. समोरच्या बाजूला आपल्याला धुक्यामध्ये हरवलेला पूर्ण तोरणा किल्ला हा दिसत आहे. कानंद नदी व गुंजवणी नदी या नद्यांच्या तीरावरती 1993 साली या गुंजवणी धरणाच्या प्रकल्पाचे काम सुरू झाले. आपण पाहिले तर 1999 साली हे धरण पूर्ण क्षमतेने या ठिकाणी पाणी हे अडवण्यात आले. आपण या धरणामध्ये जर बाधित गावे जर पाहिली तर चापेट, कानन, घेवंडे, वाघदरा, धानेप, विहीर, अंतरवली, गोपालघर, निवी, भट्टी व हे कोदापूर गावातील ह्या भरपूर जमिनी ह्या गुंजवणी धरणामध्ये ह्या गेलेल्या आहेत. मित्रांनो, या पडलेल्या भिंती, हा उखडलेला उंबरटा आणि हे विखुरलेले दगड हे केवळ एका घराचे अवशेष नाहीत, तर एका काळाची साक्ष देणारी जिवंत शिल्पे आहेत. कधी काळी याच उंबरट्यातून लक्ष्मीची पावले ही घरात आली असतील, याच अंगणात लहान मुलांच्या पैंजणांचा आवाज घुमले असतील आणि याच पडक्या भिंतींचा आड सुखदुःखाच्या हजारो गोष्टी रंगल्या असतील. आज भलेही इथं शांतता पसरलेली आहे, पण इथला प्रत्येक दगड आपल्याला त्यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न हा करत आहे. आपण जर या ठिकाणी हे जे पाहिले तर या धरणाला पाणी साठवायची क्षमता 1999 साली पूर्ण क्षमतेने पाणी धरणाचे अडवण्यात आले. म्हणजे आता जर आपण पाहिले तर 27 वर्ष होऊन सुद्धा आपल्याला या घरांच्या अवशेष आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. अजूनही भिंती शिल्लक आहेत, थोडी पडझड झालेली आहे.
आपण हे पाहू शकतो, पूर्ण घरांचे आपल्याला अवशेष बांधकाम आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळत आहे. आपण जर हा गुंजवणी धरणाचा भाग जर पाहिला तर तोरणागडाच्या पायथ्याशी असणारा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी याच ठिकाणी हा तोरणा किल्ला जिंकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपण जर पाहिले तर या भागातनं राजगड किल्लाही जवळ आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वाधिक काळ वास्तव्य असलेला भाग आहे. आपण जर या गावांमधील जुन्या पिढ्या पाहिल्या तर ह्या जुन्या पिढ्या ह्या कित्येक तोरणागडाच्या सेवेत या ठिकाणी राहिल्या असतील. इतका इतिहास संपन्न असलेला भाग ह्या या गुंजवणी धरणामुळे ही गावे सोडून निघून जावे लागत आहे. हा रस्ता फक्त गावात येण्या जाण्याचा मार्ग नव्हता, तर जेव्हा हे धरण बांधलं गेलं तेव्हा गाव सोडताना डोळ्यात अश्रू घेऊन गावकऱ्यांनी याच रस्त्यावरनं अखेरचा प्रवास केला असेल. आपली घरं, आपली जमीन मागे सोडताना त्यांच्या पावलांना झालेली वेदना या रस्त्याने अनुभवलेली आहे. त्यामुळे हा रस्ता पाहत असताना एक अनामिक शांतता आणि हुरहुर मनाला स्पर्श करून या ठिकाणी ही जाते. आता जर आपण हा जो गावाचा रोड पाहिला, एक 26 ते 27 वर्ष पूर्ण पाण्यामध्ये असून सुद्धा अजूनही आपल्याला हा रोड पूर्णपणे चांगल्या अवस्थेत या ठिकाणी हा दिसत आहे. आपण जर या भागामध्ये पाहिले तर ही संपूर्ण भात शेती असलेला भाग होता. आत्ताही आपल्याला ही जुनी भाताची खासरं या ठिकाणी दिसतात. या खासरांमध्ये पिकणारा प्रामुख्याने पीक म्हणजे इंद्रायणी तांदूळ आहे. या इंद्रायणी तांदूळाला अत्यंत सुवासिक वास असतो. गरम इंद्रायणी भात, वरण, तूप खाण्याची मजाही वेगळीच आहे. या मावळ भागामध्ये पिकणारा हा इंद्रायणी तांदूळ, येथील मातीची चव, पाण्याची चव ह्या तांदळामध्ये असते. त्यामुळे अत्यंत गोडवा असलेला हे पीक या ठिकाणी हे पिकवले जाते. मित्रांनो, विचार करा, जेव्हा या गावावरती धरणाचे संकट आले नव्हते तेव्हा येथे राहणाऱ्या कुटुंबांनी आपल्या उभ्या आयुष्याची कमाई गोळा करून मोठ्या आशेने हे सिमेंटचे पक्के घर या ठिकाणी हे बांधले असेल. आपली पुढची पिढी या घरात सुखाने राहीन या विश्वासाने विटांवर विटा रचल्या असतील. सिमेंटचा भक्कम स्लॅब या ठिकाणी हा टाकला असेल. हे घर म्हणजे त्या कुटुंबाच्या स्वप्नांचा एक जणू जिवंत किल्लाच या ठिकाणी होता. आपल्या कुटुंबाच्या भविष्याविषयीचे अनेक स्वप्न या ठिकाणी पाहिले असतील. परंतु आता आपण जर ही घरांची पडकी अवस्था पाहिली तर त्या कुटुंबांनी आपल्या आयुष्याविषयीची पाहिलेली स्वप्न ही धरणाच्या पाण्यामध्ये ही कायमस्वरूपी या ठिकाणी ही बुडून गेलेली आहेत. घराच्या भोवती असणारे हे बांबूचे बेट अजूनही आपले अस्तित्व या ठिकाणी हे टिकून दिसताना दिसत आहे. आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये गुंजवणी धरणामधून बाहेर आलेली हजारो वर्षांपूर्वीची ऐतिहासिक अशी हेमाडपंथी बांधकाम असलेली मंदिरे दाखवली. आपण या धरणाच्या समोरच्या बाजूला आहेत. ती ऐतिहासिक मंदिर समोरच्या बाजूला आपल्याला हेझीबाईट हॉटेल दिसते. त्या खाली पायथ्याला ती ऐतिहासिक अशी मंदिर आहेत. त्या मंदिरांचाही व्हिडिओ तुम्ही पहा. सुंदर निसर्ग, हा जो भाग पाहिला तर हा निसर्ग, इतिहास, हा समृद्ध असा भाग या ठिकाणी हा आहे.
येथे आपल्याला मारुतीरायांची ही मूर्ती दिसत आहे. गावकरी दिवसाची सुरुवात आणि शेवट मारुतीरायांच्या दर्शनाने या ठिकाणी करत असतील. आज गाव विस्थापित झालेले आहेत, घरे पडलेले आहेत, पण गावाचे हे रक्षक आजही आपल्या जागेवरती या ठिकाणी भक्कमपणे उभे आहेत. या गावामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला येथे 2 विहिरी ह्या दिसतात. या विहिरी केवळ दगडाचे बांधकाम नाही, एकेकाळी याच विहिरींच्या काठावरती गावाच्या महिला ह्या पाणी भरताना सुखदुःखाच्या गप्पा मारायच्या. शेतकरी आपल्या बैलांना पाणी पाजायचे आणि लहान मुले येथेच पोहायला शिकायची. आज संपूर्ण गाव जरी दुसरीकडे विस्थापित झाले तरी या विहिरी आपली मूळ जागा सोडायला तयार नाहीत. गावाच्या अस्तित्वाची साक्ष देत ह्या विहिरी अजूनही या ठिकाणी ह्या उभ्या आहेत. सरकारने आश्वासनं दिली की तुम्हाला नवीन जमीन मिळेल, नवीन घर मिळेल, वीज पाणी मिळेल आणि नोकरीही मिळेल. पण ही कागदावरची आश्वासने प्रत्यक्षात उतरवताना वर्षानुवर्ष ही निघून जातात. नवीन जागेंना ती सुपीक जमीन असते ना तो गावाचा जिव्हाळा असतो. अनेक प्रकल्पग्रस्तांना वर्षानुवर्ष ही सरकारी कार्यालयाचे उंबरटे हे झिजवावे लागतात. गावामध्ये आपण पुढे आल्यानंतर आपल्याला येथे झेंडावंदनाचा खांब हा दिसतोय. 15 ऑगस्ट 26 जानेवारी याच खांबासमोर संपूर्ण कोल्हापूर गाव ताटमानेने उभे राहत असेल. तो झेंडावंदनाचा खांब, गावातील शाळकरी मुले वाजवणारे ढोल, जनगणमनचे ते सामूहिक सूर आणि या खांबावरून अभिमानाने फडकणारा आपला तिरंगा, तो खांब म्हणजे गावाच्या एकतेचे आणि अस्मितेचे प्रतीक या ठिकाणी हा राहिला असेल. पुढे आल्यानंतर आपल्याला दत्त मंदिर व शाळेची पडकी असलेली इमारत या ठिकाणी दिसते. ज्या शाळेच्या पांढऱ्या भिंतीवरती गावाने आपल्या पुढच्या पिढीची स्वप्न लिहिली असतील, ती शाळा आज पाण्याच्या अंधारात येथे गडप झालेली आहे. मधल्या सुट्टीत मुलांचा होणारा तो गोळका, गुरुजींची ती माया आणि पाटीवरती पेन्सिल घासण्याचा तो आवाज आणि मैदानावरती धुळीत खेळलेले खेळ, हे सगळं एका क्षणात इतिहास जमा झाले. ज्या शाळेने गावाला शिकवलं, मोठी माणसं दिली, ती शाळा मात्र स्वतः पाण्याखाली एकाकी उभी आहे. आज त्या वर्गामध्ये मुलांच्या ऐवजी पाण्याचे प्रवाह वाहतात आणि तिथल्या प्रत्येक दगडाला अजून त्या कोवळ्या पावलांची ओढ नक्कीच असेल. गुंजवणी धरण बांधून साधारण 27 वर्ष झालेले आहेत. 27 वर्ष इथल्या स्थानिकांच्या जमिनी ह्या गेलेल्या आहेत, परंतु सरकारमार्फत अजूनही त्यांना चांगल्या जमिनी ह्या पुनर्वसन झालेले नाहीये. इतक्या सोन्यासारख्या जमिनी ह्या कवडीमोल भावात या ठिकाणी ह्या धरणाच्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे या कोल्हापूर तसेच इथल्या सर्व ग्रामस्थांचं हे कधी न भरून येणारं हे नुकसान ह्या धरणामुळे या ठिकाणी झालेले आहे. मित्रांनो, धरण बांधली जातात तेव्हा फक्त पाणी अडवलं जात नाही, कित्येक स्वप्न, आयुष्य आणि पिढ्यांचा इतिहास इथेच थांबतो. कोल्हापूर गावाच्या बाबतीतही हेच घडलं. आज तिथे फक्त शांत पाणी संतपणे वाहतंय, पण या पाण्याच्या शांततेतही कोल्हापूरकरांच्या जुन्या आठवणींची आणि घरांची अर्थहाक लपलेली आहे. गाव सुटलं तरी मातीची ओढ सुटत नाही. पाण्याखाली गेलेली घरं डोळ्यातून कधी पुसली जात नाहीत. विकासाच्या या प्रवासात कोल्हापूर गावाचा आणि तिथल्या ग्रामस्थांचा हा त्याग आपण कधीच विसरता कामा नये.
आजचा हा विशेष भाग तुम्हाला मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोल्हापूरची ही कहाणी प्रत्येकापर्यंत पोहोचेल. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.